नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या GTH मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत। या मागील व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्यानंतर बांधकाम कामगारांचा फॉर्म रिन्यूअल कसा करायचा आहे या संदर्भात व्हिडिओ बघितले। बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा रिन्यूअल करण्यासाठी आपल्याला जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र लागतंय ते कुठे मिळेल आणि ते प्रमाणपत्र अचूक कसं भरायचं आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। 90 दिवसाचं प्रमाणपत्र आपल्याला दोन प्रकारे उपलब्ध होऊ शकते। एकतर आपण त्याच्यावर ग्रामसेवक यांचा सही शिक्का घेऊ शकतो किंवा ग्रामसेवक यांचं उपलब्ध न झाल्यास आपण नोंदणीकृत अधिकृत ठेकेदाराचं प्रमाणपत्र सुद्धा घेऊ शकतो। बऱ्याच मित्रांचे मला माझा फॉर्म रिजेक्ट झाला म्हणून फोन आले। फॉर्म रिजेक्ट होण्याचं 80% कारण म्हणजे 90 दिवसाचं प्रमाणपत्र चुकीचं भरणे। तर अचूक पद्धतीने आपण हा फॉर्म कसा भरायचा आहे याबाबत आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। चला तर मग ग्रामसेवक यांच्याकडून मिळणारे जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे ते कसं भरायचं आहे, त्यानंतर अधिकृत नोंदणीकृत ठेकेदाराकडून मिळणारे जे प्रमाणपत्र आहे ते कसं भरायचं आहे याबाबत आपण सविस्तर माहिती बघूया। 90 दिवसाचं प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या ब्राउझरमध्ये BOCW टाईप करायचं आहे आणि एंटर द्यायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे वेब पेज समोर दिसेल। त्यात डाउनलोड या टॅबवर क्लिक करायची। डाउनलोड टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होईल। त्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म डाउनलोड करण्यासाठी दाखवलेले। त्यात आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण 90 दिवसाच्या प्रमाणपत्राबद्दल सर्व माहिती बघणार आहोत। त्यासाठी आपण इथं 90 डेज वर्क सर्टिफिकेट ग्रामसेवक फॉर वर्कर रजिस्ट्रेशन हे ज्या फॉर्मवर आपण ग्रामसेवक यांचा सही शिक्का घेऊ त्यासाठी हे प्रमाणपत्र आपण डाउनलोड करायचे। डाउनलोड टॅबवर क्लिक करायची। त्यानंतर या पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होईल। या पेजवर आपण ग्रामसेवक यांचा सही शिक्का घेऊ शकतो। सर्वप्रथम ही जी माहिती ही ग्रामसेवक यांनी भरायची। या ठिकाणी त्यांचा जावक क्रमांक टाकतील। त्यानंतर या ठिकाणी त्यांचा जावक दिनांक। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी या बॉक्समध्ये आपला फोटो चिपकवायचा आहे। इथं म्हणजे बांधकाम कामगाराचा फोटो या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे। त्यानंतर ही जी माहिती आहे ही इथून तर इथपर्यंत 1 2 3 4 5 ओळींपर्यंत ही माहिती संपूर्ण माहिती ग्रामसेवक यांनी भरायची। सुरुवातीला ग्रामपंचायतीचं नाव, त्यानंतर त्या अधिकाऱ्याचे नाव, त्यानंतर पद कोणत्या पदावर आहेत ते, त्यानंतर तालुका आणि पिनकोड ही सर्व माहिती ग्रामसेवक यांची असेल। त्यानंतर पुढचा कॉलम जो दाखवला आहे तो बांधकाम कामगाराचं नाव टाकायचं आहे। या ठिकाणी बांधकाम कामगाराचं नाव, त्यानंतर बांधकाम कामगाराचा पत्ता, वय, गाव, तालुका, जिल्हा आणि इथं पिनकोड आणि या ठिकाणी मोबाईल नंबर। मोबाईल नंबर देताना एक काळजी घ्यायची, जर एखाद्या बांधकाम कामगाराला रजिस्ट्रेशनसाठी हा फॉर्म भरायचा आहे तर त्यांनी चालू आणि कायम चालू राहील या पद्धतीने इथं मोबाईल द्यायचा आहे। कारण संपूर्ण प्रोसेस ही मोबाईलच्या OTP वरच पुढची प्रोसेस ही अवलंबून आहे। त्यानंतर बांधकाम कामगार हा कोणत्या प्रकारचं काम करतोय, एक हेल्पर म्हणून काम करतोय किंवा सेंटरिंग वर्कर म्हणून काम करतोय किंवा इतर दुसरं काम करतोय, त्याचा प्रकार आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। हे टाकल्यानंतर पुढचा कॉलम आपण बांधकाम कामगाराचं काम कोणत्या ठिकाणी चालू आहे याबद्दल माहिती या कॉलममध्ये आपल्याला भरायची। या ठिकाणी ज्या ठिकाणी काम चालू असेल त्या ठिकाणच्या गावाचं नाव, त्यानंतर ते गाव कोणत्या तालुक्यात येते ती माहिती, जिल्हा, पिनकोड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्या कामगाराची नियुक्ती दिनांक आहे ती टाकत असताना फॉर्म आपण ज्या दिवशी भरतोय त्या दिवशी कंप्लीट 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस भरले गेले पाहिजे या पद्धतीने इथं तारीख टाकायची। त्यानंतर दिवसाचं वेतन किती आहे त्याबद्दल या कॉलममध्ये ती माहिती भरायची। त्यानंतर आपण ज्या लोकल किंवा कुठल्याही ठेकेदाराकडे किंवा मालकाकडे कामाला असू त्या मालकाचं इथं नाव टाकायचं आहे। त्यानंतर त्या मालकाचा पत्ता, त्या मालकाचा मोबाईल नंबर,
आणि या तारखेपासून तर या तारखेपर्यंत आपण त्यांच्याकडे काम करतोय। म्हणजे ही तारीख टाकत असताना या ठिकाणी आजची तारखेपर्यंत जर म्हटलं तर आजची तारीख या कॉलममध्ये टाकायची। पण आजची तारीख टाकत असताना आणि या तारखेपासून तारीख टाकत असताना हे दोघांमधील अंतर 90 दिवसापेक्षा जास्त यायला पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी ज्या मालकाकडे आपण कामाला जाऊ त्यांची एक सही घ्यायची। ती सही घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी इथं ग्रामसेवक यांचा सही शिक्का असेल। तो सही शिक्का घेतल्यानंतर या पद्धतीने आपण तो फॉर्म पूर्णपणे फिलअप झाल्यानंतर आपण अपलोड करू शकतो। या पद्धतीने जर का आपण फॉर्म अपलोड केला तर आपला फॉर्म हा 99.99% रिजेक्ट होण्याचे चान्सेस हे कमी होत आहे। त्यानंतर हा जो फॉर्म आहे हा आपण बघितला ग्रामसेवक यांचा। त्यानंतर दुसरा फॉर्म बघू आपण नोंदणीकृत किंवा अधिकृत ठेकेदाराचा। इथं त्या ग्रामसेवक यांच्या फॉर्मच्या अगदी खालीच आपल्याला 90 डे वर्क सर्टिफिकेट डेव्हलपर फॉर वर्कर रजिस्ट्रेशन हे डाउनलोड करायचे। ते डाउनलोड केल्यानंतर या पद्धतीचं पेज आपल्याला समोर दिसेल। या ठिकाणी पण अगदी ग्रामसेवकचा फॉर्म जसा होता तसाच हा पण फॉर्म आहे। या ठिकाणची माहिती जावक क्रमांक हे नोंदणीकृत अधिकृत ठेकेदारच भरतील। त्यानंतर ज्या दिवशी त्यांनी सही शिक्का दिला आपल्याला त्या दिवसाचा इथं जावक दिनांक टाकतील। त्यानंतर ह्या बॉक्समध्ये आपल्याला बांधकाम कामगाराचा फोटो चिपकवायचा आहे। फोटो चिपकवल्यानंतर इथून तर त्यांच्या संपर्क नंबरपर्यंत ही सर्व माहिती नोंदणीकृत अधिकृत ठेकेदार यांचीच माहिती या ठिकाणी दिलेली। या ठिकाणी आपल्याला त्यांचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर त्यांच्या आस्थापनेचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर त्यांचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर कोणत्या विभागामार्फत त्यांची नोंदणी झालेली त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे, त्यानंतर त्यांचा पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यात त्यांचं गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि त्यांचा मोबाईल नंबर, ठेकेदाराचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। ही माहिती भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो तपशील आहे हा संपूर्ण बांधकाम कामगाराचा असेल। या ठिकाणी बांधकाम कामगाराचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर त्यांचं वय, त्यानंतर त्यांचा पत्ता, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि संपर्क नंबर। संपर्क नंबर टाकत असताना जो आपला चालू मोबाईल आहे आणि इथून पुढेही तो कंटिन्यू चालूच राहील या पद्धतीने इथं हा मोबाईल नंबर टाकायचा आहे। जेणेकरून आपल्याला एखादा क्लेम घ्यायचा आहे किंवा आपला फॉर्म रिन्यूअल करायचा आहे त्यासाठी आपल्याला हा संपर्क क्रमांक लागणारच आहे, कारण त्याशिवाय आपलं कुठलंही काम होणार नाही। त्यानंतर पुढचा कॉलम आहे, त्यात आपल्याला आपण बांधकाम कामगार ज्या कामासाठी जातोय त्या कामाचं स्वरूप म्हणजे एक हेल्पर म्हणून असेल तर हेल्पर ही माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची। त्यानंतर कामाचा कालावधी टाकत असताना जी तारीख आपण दिनांकापासून तर दिनांकापर्यंत जी तारीख टाकतो या तारखेचं अंतर घेत असताना कमीत कमी 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस भरतील याची काळजी आपण या ठिकाणी घ्यायची। त्यानंतर पुढचा कॉलम आहे, जर बांधकाम कामगाराचं काम कोणत्या ठिकाणी चालू आहे या संदर्भात ही माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची। त्यानंतर बांधकाम कामगार जे काम चालू आहे ते कोणत्या गावात, तालुका, जिल्हा, पिनकोड। त्यानंतर पुढची महत्त्वाची नोंद म्हणजे आपण या ठिकाणी बांधकाम कामगाराची नियुक्ती कधी झालेली ही नियुक्तीची तारीख टाकत असताना आणि कामाचा कालावधी टाकत असताना यात पहिली जी तारीख टाकली आपण तीच या ठिकाणी टाकली तरी चालेल किंवा याच्यापेक्षा आधीची तारीख टाकली तरी चालेल। त्यानंतर पुढचा कॉलम आहे, दिवसाचे वेतन किती दिले जातं ती या ठिकाणी टाकायची। या पद्धतीने पूर्ण फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी नोंदणीकृत अधिकृत ठेकेदाराचा सही शिक्का घ्यायचा आहे आपल्याला। या ठिकाणी एक सही शिक्का असेल आणि आपल्या पासपोर्ट साईज फोटोवर एक त्यांचा शिक्का असेल। या पद्धतीने फॉर्म भरल्यास आपण हा फॉर्म रिन्यूअलसाठी पण वापरू शकतो किंवा मग नवीन रजिस्ट्रेशन साठी सुद्धा हा फॉर्म वापरू शकतो। अशा पद्धतीने जर आपण अचूक फॉर्म भरला तर आपलं रजिस्ट्रेशन किंवा रिन्यूअलचा फॉर्म हा 99% रिजेक्शन होण्याचे चान्सेस हे कमी होतात। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।